आज मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीनं राज्यभरामध्ये लक्षवेधी आंदोलन केलं जात आहे। हे आंदोलन अशासाठी आहे की परवाच्या 7 तारखेला आमचं वेतन हे जवळजवळ 4 ते 5 हजार रुपयांनी कमी होणार आहे। माझी सरकारला विनंती आहे की नुकतं 6,500ची वेतनवाढ केल्यानंतर या सरकारच्या बाजूनं एसटी कामगारांचं एक चांगलं मत झालेलं होतं। 5 हप्ते फरकाचे आता या महिन्यामध्ये संपत आहेत। तातडीनं जो काही नवीन वेतनवाढ आहे त्याचा फरक आम्हाला अदा केला पाहिजे। दुसरी बाब की एसटी कामगार संघटनेची आणि कृती समितीची अशी मागणी होती की राज्य सरकार एवढं वेतन आम्हाला मिळालं पाहिजे। तसा निर्णयही एकनाथजी शिंदे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना आणि माननीय आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला दोघांनी आश्वस्त केलेलं आहे की एसटी कामगार हे आमच्या परिवारातले सदस्य आहेत आणि माझी विनंती त्यासाठी आहे की राज्य सरकार एवढं वेतन आमचं झालं पाहिजे। मात्र आता तातडीनं आमचं वेतन कमी होत आहे। त्या कमी वेतनाचा निर्णय माननीय परिवहन मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। काल परवा एक कार्यक्रम झाला, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की परिवहन मंत्री अगदी स्पोर्ट्स कार सारखे बुलेट ट्रेन सारखे निर्णय घेतात आणि खरंच धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ते बाहेर आहेत। मात्र आमच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही निर्णय त्यांनी धडाकेबाजपणे घेतला पाहिजे। दुसरी बाब, आमच्या परिवहन मंत्र्याकडे आरटीओचं खातं आहे। राज्यभर आमच्या चालकांवरती 3-3 हजार रुपये 4-4 हजार रुपये दंडाची प्रक्रिया चालू झालेली आहे। आम्हाला सेफ्टी बेल्ट नाही आहेत, स्पीडोमीटर बंद आहेत। आम्ही जर एखाद्या ट्रकला ओव्हरटेक नाही केलं तर प्रवासी पाठीमागून घंटीचा बैल म्हणून ओरडतात आणि मग आम्हाला दिवसात 4-4 वेळा दंड दिले जातात। ते दंड तातडीनं रद्द झाले पाहिजेत। आम्हाला त्या ठिकाणी अनेक शिस्त आवेदन कार्यपद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की हाऊस आता चालू आहे। एसटी कामगारांचं रडगाणं सरकारने ऐकलं पाहिजे। तातडीनं बैठक लावून एसटी कामगारांच्या वेतनावरती तातडीने निर्णय घेतला पाहिजे आणि यासाठी आज राज्यभरात लक्षवेधी आंदोलन होत आहे। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या मात्र हे आंदोलन आम्हाला तीव्र करावे लागेल।